उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे ही कोणती रेसिपी? ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी शेंगदाणे घेतलेले आहेत. एक वाटी भरून या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला कढईमध्ये पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि या पाण्याला उकळी घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. शेंगदाणे पाण्यामध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित भिजल्या जातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणे मस्त भिजलेले आहेत. त्यानंतर एका साईडला काढून घेते. आपल्याला शेंगदाण्याचं पाणी फेकून द्यायचं नाही आहे, पुढे वापरायचंच आहे ते तुम्हाला मी सांगते. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर, 4 मिरच्या, लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे काही काप घ्यायचे आहेत. सुकं खोबरं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे. आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. या ठिकाणी मी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी तेलावर तडतडली की अर्धा चमचा या ठिकाणी मी जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तडतडलं की फोडणीमध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. शेंगदाणे असल्यामुळे शेंगदाणे पचायला जड असतात, त्यामुळे या ठिकाणी आपण हिंगाचा वापर केलेला आहे. हिंग घातल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि 1 मिनटं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे छोटा. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा आपल्याला या ठिकाणी जिरा पावडर घालायचे आहे. मसालेसुद्धा आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर रंग छान येण्यासाठी इथे मी पाव चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे. सगळे मसाले व्यवस्थित परतले की आपण शेंगदाणे वाटून घेतले होते ते आपल्याला वाटणावरती घालायचे आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमकी कोणती रेसिपी बनवतोय. आज आपण शेंगदाण्याची आमटी बनवतोय. तुम्ही बऱ्याच वेळा उपासाची आमटी बनवली असेल, पण एकदा या पद्धतीने बनवून पहा. ही शेंगदाण्याची आमटी बनवली ना तर कोणतीही भाजी करण्याची गरज नाही. तुम्ही भाकरीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता. वाटलेले शेंगदाणे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही आमटी किती सैलसर हवी किंवा दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे मला थोडीशी आमटी घट्ट वाटते म्हणून मी परत या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ही आमटी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आमटीला उकळी घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आमटी मस्त अशी उकळलेली आहे. आमटीचा रंग किती सुंदर दिसतोय. तर आमटी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. कोथिंबीर घातली की परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते. तर गरमागरम आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.